मी प्रणाली सुर्वे आपणा सर्वांचे आपला वर्गमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी मराठीची प्रश्नपत्रिका महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018चा हा पेपर आहे। त्यातला मराठीच्या पेपरमधून कविता वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा या प्रश्नाचे आज आपण अभ्यास करणार आहोत। तर ही कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। हिरव्या पिवळ्या माळावरुनी, सह्याद्रीच्या कड्यावरुनी, छातीसाठी ढाल घ्यावी। वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे। रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे। उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी। भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेमधील विशेष्य नाही? आता खरे तो विशेष्य ह्याचा अर्थ काय असतो, तर जे विशेषणाचा आपल्याला विशेष्य शोधायचं म्हणजे काय, तर नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो। मग विशेष तो नाम किंवा सर्वनाम असतो। मग आपल्या कवितेमधून हा विशेष कोणता नाही आहे तो आपल्याला शोधायचा आहे। आता दिलेले पर्याय आहेत माळ, आकार, आयाळ आणि ढाल। आता हे सगळे विशेष्य आहेत, म्हणजे ती नामं किंवा सर्वनामे आहेत, अर्थात ही सगळी नामे आहेत। आता पहिलं बघा, इथे सुरुवातीला त्यांनी दिलेले छातीसाठी ढाल, म्हणजे छाती हे काय झालं, इथे विशेषण झालं, तर ढाल हे विशेष्य आहे। त्याच्यानंतर बघा, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिशे आकार, मग इथे आकार हे नाम आहे, तर वेडेपिशे हे काय झाले विशेषण आहे, म्हणजे आकार हे काय झालं विशेष्य आहे। त्याच्यानंतर खालच्या ओळीत बघा, पिसाळलेली आयाळ, म्हणजे पिसाळलेली हे जर विशेषण आहे, तर आयाळ हे काय आहे विशेष्य आहे। आणि नंतर आहे तुकोबाची माळ, म्हणजे तर माळ हे काय झालं नाम झालं, तर तुकोबा हे त्याचं काय झालं विशेषण झालेलं आहे। मग आता तुकोबा हा काही विशेषण होत नाही, त्यामुळे माळ, आकार आणि आयाळ आणि ढाल ह्याच्यामधलं माळ हा जो शब्द आहे हा विशेष्य नाही आहे। बाकी आकार, आयाळ आणि ढाल हे तिन्ही काय आहे विशेष्य आहेत। ओके, पहिल्याचं समजलं विशेष्य कसा शोधायचं ते। पुढचं आहे देणाऱ्याचे हात घ्यावे, याचा योग्य पर्याय योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? आता बघा, त्यांनी 4 पर्याय दिलेले। दान करण्याची वृत्ती, समोरच्याची हातच घ्यावे का, तिसरा पर्याय लोकांना मदतीचा हात द्यावा की मन भरेपर्यंत दान घ्यावे। ह्यातला योग्य पर्याय आहे देणाऱ्याचे हात घ्यावे। म्हणजे काय, त्याचे हात प्रत्यक्ष घ्यायची, म्हणजे त्याची वृत्ती दान करण्याची त्याची जी वृत्ती आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे। आता पुढचा जो प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? आता समानार्थीसाठी तुम्हाला इथे बघा, पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द कवितेत आला नाही? जलद, अर्णव, उत्तर आणि कर। आता ह्याच्यातले प्रत्येकाचे तुम्हाला समानार्थी शब्द इथे माहिती पाहिजे, कारण त्यांनी समानार्थी शब्द जे ते दिलेले आहे, प्रत्यक्ष कवितेमध्ये कोणते शब्द आलेले ते दिलेले नसतात, त्याचे समानार्थी शब्द। म्हणजे आता जलद, मग जलदला समानार्थी शब्द बघा, इथे ढग आहे, ढगाचा समानार्थी शब्द जलद, हे आपल्याला माहिती पाहिजे। त्याच्यानंतर अर्णव, अर्णव म्हणजे काय, तर अर्णव म्हणजे समुद्र, इथे समुद्र पण आलेला आहे, दर्या म्हणजे समुद्र। त्याच्यानंतर पुढे आहे उत्तर। आता उत्तर म्हणजे जवाब, जाब वगैरे, त्याला कोणताही समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेला नाही, कारण पुढचा शब्द आहे कर, कर म्हणजे हात, हात पण आलेला आहे, कवितेतच हात शब्द आहे, देणाऱ्याचे हात हात घ्यावे। मग त्या म्हणजे त्या हिशोबाने जलद, अर्णव आणि कर ह्या तिघांचे समानार्थी शब्द आलेले आहे, पण उत्तरला समानार्थी शब्द आलेला नाही, त्यामुळे उत्तर हा पर्याय बरोबर आहे। आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।